नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, तुम्ही जर वर्किंग प्रोफेशनल आहात आणि तुम्हाला ऑफिस कामासोबत ऑप्शन ट्रेडिंग आणि स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. पण स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट आणि ऑप्शन ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला रेग्युलरपणे चार्ट बघावं लागेल. तर चार्ट बघण्यासाठी तुम्हाला ऑफिस कामामुळे वेळ मिळत नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशा टूलाबद्दल माहिती बघणार आहोत, जे टूल तुम्हाला ऑफिस कामासोबत स्टॉक इन्व्हेस्टमेंट आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये फायदेशीर ठरू शकतं. त्यामुळं या व्हिडिओला पूर्ण बघा. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे टूल तुम्हाला सांगणार आहे, या टूलामुळे तुमचे ऑप्शन ट्रेडिंग पण इम्प्रूव्ह होऊ शकते. तुम्ही जरी नवीन असाल किंवा तुम्ही प्रोफेशनल जरी असाल किंवा तुम्हाला स्टॉक इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा तुम्हाला भरपूर सारे स्टॉक जर ट्रॅक करायचे असतील, तरी देखील तुम्हाला हे टूल फायदेशीर ठरू शकतं. त्याच्यामुळं व्हिडिओला पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी समजतील. नक्कीच तुम्हाला या टूलाचा फायदा होऊ शकतो. स्पेशली जे वर्किंग प्रोफेशनल आहेत, त्या लोकांनी तर डेफिनेटली हा व्हिडिओ पूर्ण बघावाच लागेल. कारण हे जे टूल आहे, हे टूल त्यांच्यासाठी स्पेशली खूप महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे. तर जास्त वेळ न घालवता सरळ आपण आपल्या टॉपिककडे वळूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे टूल टूल तुम्हाला सांगणार आहे, त्या टूलाचे 4 फायदे आहेत. ते 4 फायदे तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतात. तर ते कोणते? मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. तर टूलाचे नाव जे असणार आहे, मी टूलाचे नाव तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि ते टूल कसे वापरायचे हे देखील तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर सुरुवातीला जे 4 फायदे आहेत, जे आपण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो. त्यामधला जो पहिला जो आहे, तो आहे फोमो ट्रेडिंग. आपण मित्रांनो मार्केटला सकाळी 9:15 पासून 9:15 पासून 3:30 पर्यंत मार्केटला वॉच करत असतो. तर या वेळेत, ह्या ज्या वेळेमध्ये मार्केट आपल्याला खूप प्रमाणे ट्रॅप करत असतं. म्हणजे ग्रीन कॅन्डल दाखवतं, रेड कॅन्डल दाखवतं, ग्रीन कॅन्डल दाखवतं, रेड कॅन्डल दाखवतं. अशा प्रकारे मार्केट काय करतं, आपल्याला फोमो क्रिएट करतं. ग्रीन कॅन्डलवरती आपल्याला असं वाटतं, अरे मार्केट इथून आता बूम करेल आणि आपण काय करतो, फोमोमध्ये तिकडे एंट्री करतो. तर हे जे टूल आहे, या टूलामुळे तुमचे जे फोमो जे एंट्री आहेत, ह्या पूर्णपणे कमी होतील. कारण हे टूल तुम्हाला सिग्नल देईल. ज्यावेळेस तुम्हाला हे टूल सिग्नल देईल, त्यावेळेस तुम्ही चार्ट ओपन करून मार्केटला ट्रॅक करू शकता. तोपर्यंत तुम्ही जेवढा मार्केटला अव्हॉइड कराल, तेवढा तुमचा फायदा होऊ शकतो. कारण तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व्ह करा. तुम्ही जर सकाळपासून संध्याकाळपर्यंत मार्केटला जर वॉच करण्याचा प्रयत्न केला, तर विदाऊट ट्रेड तुम्ही राहूच शकत नाही. मार्केट तुम्हाला नक्कीच तिकडे ट्रॅप करणार किंवा खेचणार. ट्रेड करण्यासाठी तुम्हाला उकसवणार आणि आपण काय करतो, डेफिनेटली रँडमली कुठेही ट्रेड प्लॅन करतो आणि यामुळे काय होतं, आपला लॉस होत असतो. त्याच्यामुळं हे जे टूल आहे, या टूलामुळे आपला फोमो जो एंट्री आहे किंवा फोमो ट्रेडिंग आहे, डेफिनेटली आपलं कमी होणार आहे. त्याच्यानंतर सेकंड जो पॉइंट आहे, तो आपला डिसिप्लिन. ट्रेडिंगमधला जो आपला डिसिप्लिन आहे, तो इम्प्रूव्ह होऊ शकतो. कारण हे जे टूल आहे, हे टूल तुम्हाला सिग्नल देईल. तुम्ही पर्टिक्युलर कसं वापरायचं मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला ज्या गोष्टी सांगतोय, त्या थोड्याशा ऐकून घ्या. तर डिसिप्लिन या टूलामुळे आपलं डिसिप्लिन वाढेल. कारण जेवढं आपण चार्ट्स अव्हॉइड करू, जेवढं आपण चार्ट्सला बघण्यापासून दूर राहू, तेवढं आपलं ट्रेडिंगवरचं कंट्रोल इम्प्रूव्ह होईल आणि ट्रेडिंगवरचं कंट्रोल इम्प्रूव्ह झालं, तर नक्कीच आपण प्रॉपर लेव्हलचा मार्केटमध्ये वेट करू आणि प्रॉपर लेव्हलचा तुम्ही वेट करायला शिकाल, तर डेफिनेटली तुमची जी एंट्री असेल ती परफेक्ट होईल आणि तुम्ही कुठेही फोमोमध्ये एंट्री अव्हॉइड करून तुमचा लॉस तिकडे टाळू शकता आणि नक्कीच तुम्ही प्रोफेशनल ट्रेडर पुढे जाऊन बनू शकता. तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे या टूलामुळे तुम्ही जॉब आणि ट्रेडिंग बॅलन्स करू शकता. कारण बरेच जे आपले मित्र आहेत, ते काय करतायत, वर्किंग प्रोफेशनल म्हणजे ऑफिसमध्ये काम करत असतात आणि ऑफिसमध्ये काम करताना त्यांना मोबाईल बघणं थोडंसं कठीण होतं. तर मोबाईल बघणं कठीण झाल्यामुळे हा जो टूल आहे, हा टूल जर तुम्ही वापरायला जर चालू कराल, तर तुम्हाला रेग्युलर 5-5 मिनिटांनी तुम्हाला चार्ट बघण्याची काही गरज लागणार नाहीये. तुम्हाला सिंपल हे टूल सिग्नल देईल. तुम्ही ज्या लेव्हल्स मार्क केले असतील, त्या लेव्हल्सवरती आल्यावरती तुम्हाला हे टूल काय करेल, सिग्नल देईल. त्यावेळेस तुम्ही मोबाईल मोबाईल ओपन करू शकता, चार्ट बघू शकता आणि देन तुमचा निर्णय घेऊ शकता. तर ही जी तिसरी गोष्ट आहे, ही तिसरी गोष्ट पण खूप महत्त्वाची असेल. स्पेशली जे जॉब करणारे लोक आहेत, त्या लोकांना या टूलचा फायदा नक्कीच होणार आहे. चौथी आणि महत्त्वाची जी गोष्ट आहे, ती म्हणजे ओव्हर ट्रेडिंग. मित्रांनो, फोमोमध्ये आपण दिवसभर मार्केटला वॉच करतो आणि दिवसभर मार्केटला वॉच केल्यामुळे आपण फोमोमध्ये कुठेही ट्रेड प्लॅन करत असतो आणि सुरुवातीला सकाळी जर आपल्याला एखाद्या ट्रेडमध्ये जर लॉस झाला, तर तो लॉस आपण रिकव्हर करण्यासाठी पूर्ण दिवस काय करतो, ओव्हर ट्रेडिंग करत असतो. तर याच्यापासून डेफिनेटली हे टूल आपल्याला वाचवू शकतं. कारण जेवढं आपण चार्टला अव्हॉइड करू वॉच करण्यापासून, तेवढा आपला ओव्हर ट्रेडिंग कमी होऊ शकतो. त्याच्यामुळं हे टूल खूप म्हणजे खूप महत्त्वाचं असणार आहे. तर या ज्या 4 गोष्टी आहेत, या 4 गोष्टी ऑप्शन ट्रेडिंग ट्रेडरसोबत नक्कीच होत असतात. फोमो ट्रेडिंग ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आपण डेफिनेटली करत असतो. ओव्हर ट्रेडिंग पण आपल्याला ऑप्शन ट्रेडिंगमध्ये होत असते आणि
डिसिप्लिन आपली ऑप्शन ट्रेडिंगमध्ये कधीही नसते. आणि तिसरी जी गोष्ट आहे, जी जॉब बरोबर आपला बॅलन्स जो असतो ऑप्शन ट्रेडिंग आपल्याला करणं कठीण होतं. तर ह्या चारही पण गोष्टी तुम्हाला एका टुलामुळे तुमच्या होऊ शकतात. म्हणजे एका टुलामुळे तुम्ही 4 गोष्टींवरती पण बॅलन्स मिळवू शकता. ते कसं हे देखील तुम्हाला मी पुढं सांगणार आहे. ओके. तर ह्या 4 गोष्टींचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर मित्रांनो, ज्या टूलाबद्दल आपण आतापर्यंत या व्हिडिओमध्ये डिस्कशन केलं, त्या टूलाचं नाव आहे प्राइस अलर्ट. तर प्राइस अलर्ट हे एक असं महत्त्वाचं टूल आहे, ज्या टूलाचा वापर करून आपण मल्टिपल स्टॉक स्कॅन करू शकतो. तर या प्राइस अलर्टमुळे आपल्याला चार्ट बघायची काही गरज राहणार नाही. रेग्युलर आपल्याला 5-5 मिनिटाला चार्ट ओपन करून बघायची गरज लागणार नाही. तुम्ही जर ऑप्शन ट्रेडिंग जरी करत असाल, तरी ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पण तुम्ही प्राइस अलर्ट सेट करून तुमचं तुम्ही काम करू शकता. पर्टिक्युलर प्राइसवरती तुम्ही जर अलर्ट सेट केला असेल आणि मार्केटनं तर ती लेवल जर क्रॉस केली, तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येईल. नोटिफिकेशन आल्यावरती तुम्ही चार्ट ओपन करू शकता आणि चार्ट ओपन करून तुमचं डिसिजन घेऊ शकता. किंवा जर तुम्ही स्टॉक इन्व्हेस्ट करत असाल किंवा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्ही जर करत असाल आणि तुम्हाला तुमच्याकडे 100-200 स्टॉक आहेत, जे स्टॉक तुम्हाला रेग्युलर ओपन करून तुम्हाला ते ट्रॅक करणं शक्य होत नसेल, तर तुम्ही काय करू शकता, 100 स्टॉकचं तुम्ही अनालिसिस करून पर्टिक्युलर स्टॉकमध्ये तुम्ही लेवल्सवरती तुमचे प्राइस अलर्ट सेट करू शकता. त्या प्राइस अलर्टमुळे काय होईल, तुम्हाला ते 100 स्टॉक रोज बघायची काही गरज लागणार नाही. तुम्ही जे पण प्राइस अलर्ट सेट केले असतील, त्या प्राइस अलर्टवरती तो स्टॉक आल्यावरती तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येईल आणि नोटिफिकेशन आल्यावरती तुम्ही काय करू शकता, तो पर्टिक्युलर स्टॉक ओपन करून तुमचं डिसिजन घेऊ शकता. तर अशा प्रकारे या प्राइस अलर्टचा आपण वापर करू शकतो. तर प्राइस अलर्टचा ऑप्शन ट्रेडिंगमध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे. तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पण याचा एक चांगला यूज करू शकता. तर सिंपल मी तुम्हाला उदाहरण देऊन या प्राइस अलर्टचा तुम्हाला एक प्राइस अलर्ट बद्दल तुम्हाला थोडंसं सांगतो, की कशा प्रकारे आपण प्राइस अलर्ट ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पण यूज करू शकतो, इंडेक्समध्ये पण आणि ऑप्शनच्या चार्टमध्ये पण. ओके. टार्गेट आणि स्टॉप लॉसवरती पण आपण प्राइस अलर्ट लावू शकतो. जर तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल आणि तुम्हाला रेग्युलरली चार्ट वॉच करायला जर टाइम मिळत नसेल, तर डेफिनेटली तुम्ही एखादा जर ट्रेड घेतला असेल, एखादा तुम्ही जर कॉलचा किंवा पुटचा ट्रेड जर घेतला असेल आणि तुम्ही तिकडे टार्गेट आणि स्टॉप लॉस तुम्ही डिफाईन केले, की तुमचं 30 पॉईंट टार्गेट आहे आणि 15 पॉईंटला स्टॉप लॉस आहे, तर तुम्ही काय करू शकता, जिकडे आपण एंट्री घेतली त्या एंट्रीच्या खाली तुम्ही 15 पॉईंट वरती तुमचं प्राइस अलर्ट सेट करू शकता आणि 30 पॉईंटच्या वरती तुम्ही एक टार्गेटचा प्राइस अलर्ट सेट करू शकता. जो पण तुम्हाला अलर्ट ट्रिगर्ड होईल, त्यावेळेस तुम्ही मोबाईलला ओपन करून चार्ट ओपन करून तुमचा जो डिसिजन आहे, फॉर एक्झाम्पल जर तुमचं टार्गेट प्राइसचा अलर्ट जर ट्रिगर झाला, तर तुम्ही तुमचं जे प्रॉफिट आहे ते तिकडे बुक करू शकता किंवा तुम्ही फर्दर तुम्ही ट्रेल करू शकता. किंवा तुमचा जर स्टॉप लॉसचा प्राइस अलर्ट ट्रिगर झाला, तर तुम्ही पर्टिक्युलर जो पण तुम्ही ऑप्शन बाय केलाय, तो तुम्ही तिकडे एक्झिट करू शकता. याने काय होईल, तुम्हाला मार्केट वॉच करायची काही गरज राहणार नाही. तुम्हाला जस्ट अनालिसिस करायचं आहे आणि लेवल्सवर तुम्हाला काय करायचं, प्राइस अलर्ट सेट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल इकडे निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट आहे. ओके. तर इकडे आपण अनालिसिस काय केलंय, की 26,050 या लेवलच्या वरती जर निफ्टी गेली, तर आपल्याला कॉलचा प्लॅन करायचा आहे, असं आपलं प्लॅनिंग आहे. ओके. आणि वरच्या साईडला सरळ जो रेजिस्टन्स लेवल दिसतोय, तो 26,200 वरती रेजिस्टन्स लेवल दिसतोय. डाऊन साईडला पण आपण प्लॅनिंग केलंय 25,950चा आपण एक लेवल डिस्कस केला. या लेवलच्या खाली जर निफ्टी जर गेली, तर आपण पुढचा प्लॅन करू शकतो, असं आपलं डिस्कशन आहे. तर महत्वाच्या लेवल्सवरती तुम्ही काय करू शकता, प्राइस अलर्ट सेट करू शकता. तर तुम्ही अनालिसिस केलं त्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुम्हाला प्राइस अलर्ट सेट करायचं आहे आणि 25,950 वरती तुम्हाला एक प्राइस अलर्ट सेट करायचा आहे. रेजिस्टन्स लेवल जे वरती असतील तिकडे तुम्ही एक प्राइस अलर्ट सेट करू शकता. डाऊन साईडला जे काही लेवल्स असतील 25,900चे, 25,800 असे जे पण काय लेवल्स असतील, तिकडे तुम्ही काय करू शकता, प्राइस अलर्ट सेट करू शकता. या गोष्टी तुम्ही सेट केल्यावरती तुम्हाला निफ्टीचा चार्ट बघायची काही गरज नाही. निफ्टीने 26,050 या लेवलचा या लेवलला ज्यावेळेस निफ्टी क्रॉस करेल, त्यावेळेस तुम्हाला काय होईल, तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येईल. ती नोटिफिकेशन आल्यावरती तुम्ही चार्टला ओपन करू शकता. याने काय होईल, तुमचा टाइम वाचेल आणि तुम्ही जे पण काही काम करताय त्या कामावरती तुम्ही फोकसनी ते काम करू शकता आणि प्राइस अलर्ट तुमच्यासाठी मार्केटमध्ये काम करेल, मार्केटला ट्रॅक करेल आणि तुम्हाला वेळोवेळी काय करेल, नोटिफाय करेल. तर अशा प्रकारे तुम्ही इंडेक्सच्या चार्टवरती काय करू शकता, तुमचे प्राइस अलर्ट लावू शकता. तर प्राइस अलर्ट कसा लावायचा हे मी तुम्हाला इथे दाखवतो. तर सिंपल 26,050चा आपल्याला प्राइस अलर्ट लावायचा आहे. तर 26,050 वरती आपल्याला कर्सर न्यायचा आहे, राईट क्लिक करायचं आहे आणि खाली तुम्हाला एक लास्टला ऑप्शन दिसतोय, ऍड अलर्ट ऑन निफ्टी 50. ओके. ते इकडे क्लिक केल्यावरती तुमची जी पण काय प्राइस असेल, तुम्हाला 26,050 वरती प्राइस अलर्ट लावायचा आहे, तर तुम्ही इकडे प्राइस टाकू शकता आणि तुम्हाला जर नोट लिहायची असेल तर तुम्ही इकडे नोट लिहू शकता, सी साईट ट्रेड प्लॅन. ओके. तर ट्रेड प्लॅन अशा प्रकारे तुम्ही जे पण काय तुमची नोट असेल ती तुम्ही तिकडे टाकून क्रिएट करू शकता. एकदा क्रिएट केल्यावरती इकडे तुम्हाला शो होईल की तुमचा प्राइस अलर्ट सेट झालेला आहे. वरच्या साईडला पण तुम्ही काय करू शकता, 26,200 वरती पण तुम्ही एक प्राइस अलर्ट सेट करू शकता. जो रेजिस्टन्स लेवल असेल तिकडे पण तुम्ही प्राइस अलर्ट सेट करू शकता. इकडे तुम्ही लिहू शकता रेजिस्टन्स. ओके. रेजिस्टन्स लेवल जे पण काय असेल ते तुम्ही इकडे नोट करून
क्रिएट करू शकता. डाऊन साईडला पण तुमचे काही लेवल्स असतील त्याप्रमाणे तुम्ही अशा प्रकारे तुमचं प्राइस अलर्ट लावू शकता आणि प्राइस अलर्ट लावून तुम्ही मार्केटला ट्रॅक करू शकता. मार्केट तुम्हाला ट्रॅक करून देईल. म्हणजे जे प्राइस अलर्ट हा जो टूल आहे, हा टूल तुम्हाला मार्केट ट्रॅक करण्यासाठी मदत करेल. तर हा आपला इंडेक्सचा तुम्हाला मी प्राइस अलर्ट सेट कसा करायचा हे दाखवलं. ऑप्शनमध्ये जर आपल्याला प्राइस अलर्ट लावायचा असेल तर सेमच आपल्याला प्रोसेस फॉलो करायची आहे. मी तुम्हाला इकडे कॉल साईटचा एक ऑप्शनचा कॉल आहे ना, तिकडे मी तुम्हाला प्राइस अलर्ट सेट करून दाखवतो. ओके, तर इकडे मी 26,000चा एक स्ट्राईक प्राइस ओपन करतो. ओके, 26,000च्या स्ट्राईक प्राइस वरती आपण आलेलो आहे. तर इकडे 26,000चा कॉल साईटचा स्ट्राईक प्राइस इकडे आपण ओपन केलाय. तर 71 वरती हा स्ट्राईक प्राइस क्लोज झालेला आहे. ओके, तर तुम्ही अनालिसिस केलंय की या स्ट्राईक प्राइसचा जो हाय आहे, या हायच्या वरती ज्यावेळेस हा स्ट्राईक प्राइस क्रॉस करेल त्यावेळेस मला अलर्ट आला पाहिजे. तर तुम्ही सिंपल या हायवरती तुम्ही एक अलर्ट सेट करू शकता. ज्या पण वेळेस हा स्ट्राईक प्राइस या हायच्या वरती जाईल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती काय होईल, नोटिफिकेशन येईल आणि त्यानंतर तुम्ही चार्टला ओपन करून इकडे बघू शकता की कशा प्रकारे तुम्हाला एंट्री बनवता येईल. त्यानंतर तुम्ही इथे जर एंट्री बनवली, ओके, या हायवरती तुम्ही जर एंट्री बनवली, हा जो हाय पॉईंट आहे, ओके, मी तुम्हाला हाय पॉईंट पण दाखवतो. ओके, तर हा जो हाय पॉईंट आहे तो 88 किंवा तुम्ही 90 पकडू शकता. ओके, 90 वरती तुम्ही जर एंट्री बनवली, ओके, 90 वरती तुम्ही तुमचा प्राइस अलर्ट लावला होता आणि 90 हा क्रॉस झाल्यावरती तुम्ही इकडे काय केलं, कॉलची एंट्री बनवली. तर इथून 90 वरून तुम्हाला ऑलमोस्ट 30 पॉईंट तुम्हाला टार्गेट घ्यायचा आहे. तर तुम्ही काय करू शकता, 120 पॉईंट वरती एक टार्गेटचा अलर्ट सेट करू शकता. इकडे टार्गेटचा अलर्ट सेट करू शकता आणि इथून 15 पॉईंटला आपण ऑप्शनमध्ये एसएल लावतो. त्याच्यामुळे 90 पासून खाली जर तुम्ही आला तर एक 75च्या आसपास तुम्ही तुमचा एक एसएलचा तुम्ही काय करू शकता, प्राइस अलर्ट सेट करू शकता. या दोन गोष्टी सेट केल्यावरती एक तर तुमचं टार्गेट हिट होईल किंवा तुमचा स्टॉप लॉस हिट होईल. टार्गेट हिट झालं तरी देखील तुम्हाला प्राइस अलर्ट तुमच्या मोबाईलवरती ट्रिगर्ड होईल. तुम्हाला मोबाईलवरती कळेल. तुम्ही त्यानंतर एकदा का तुम्हाला नोटिफिकेशन आल्यावरती तुम्ही चार्ट ओपन करून बघू शकता की तुमचं टार्गेट हिट झालंय की स्टॉप लॉस हिट झालाय. जर स्टॉप लॉस जर हिट झाला असेल म्हणजे मार्केट जर तुमचा स्टॉप लॉस प्राइस क्रॉस करून डाऊन साईडला जर जात असेल तर तुम्ही नक्कीच तुमचा जो पण काही ट्रेड आहे तो तुम्ही तिकडे एक्झिट करू शकता. किंवा टार्गेट प्राइस जर हिट करून जर हा स्ट्राईक प्राइस जर वरती जात असेल तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही तुमचं ट्रेलिंग जो प्राइस अलर्ट आहे तुम्ही तिकडे सेट करू शकता किंवा तुम्ही तुमचं प्रॉफिट जे आहे ते तिकडे बुक करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही ऑप्शनमध्ये पण तुम्ही प्राइस अलर्ट लावू शकता आणि ऑप्शनला पण तुम्ही ट्रॅक करू शकता. ओके, तर जसं तुम्हाला मी इंडेक्स आणि स्टॉकमध्ये सांगितलं त्याच प्रकारे तुम्ही स्टॉकमध्ये पण करू शकता. तर स्टॉकमध्ये मी तुम्हाला एक इरिंडा स्टॉक आहे त्याचा मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. ओके, इरिंडाचा मी इकडे स्टॉक ओपन करतोय. ओके, तर इकडे मी काय करतो, थोडंसं वन डे टाइम फ्रेमवरती जातो आणि वन डे टाइम फ्रेमवरती मी अनालिसिस करतो की इरिंडा स्टॉकमध्ये आपण कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकतो किंवा याचे रेजिस्टन्स लेवल कोणते आहेत, सपोर्ट लेवल कोणते आहेत. तर इरिंडा सध्या 135 वरती क्लोज झालेला आहे. ओके, तर तुम्ही काय करू शकता, लो वरती तुम्ही एक अशा प्रकारे तुम्ही एक लो वरती जो लो लागलाय तिकडे तुम्ही प्राइस अलर्ट सेट करू शकता. याने काय होईल, ज्यावेळेस इरिंडा लो प्राइस क्रॉस करून डाऊन साईडला जाईल त्यावेळेस तुम्हाला तिकडे काय होईल, नोटिफिकेशन येईल. नोटिफिकेशन आल्यावरती तुम्हाला समजेल की इरिंडाने त्याचा तो ऑल टाइम जो डे लो आहे, ऑल टाइम जो लो आहे तो लो क्रॉस करून इरिंडा डाऊन साईडला आलेला आहे. किंवा तुम्ही अशा प्रकारे एक ट्रेंड लाईन ड्रॉ करून तुम्ही पर्टिक्युलर लेवलवरती तुम्ही प्राइस अलर्ट सेट करू शकता. जेणेकरून काय होईल की ती पर्टिक्युलर प्राइस क्रॉस झाल्यावरती तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही तिकडे तुमची जी पण काही पोझिशन असेल किंवा तुम्हाला जर एखाद्या स्टॉकमध्ये एंट्री जर बनवायची असेल किंवा तुम्हाला स्टॉक इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही डेफिनेटली अशा प्रकारे प्राइस अलर्ट लावून तुम्ही मल्टिपल स्टॉकला ट्रॅक करू शकता. तुम्हाला रेग्युलर 100 स्टॉक रोज ओपन करून बघायची काही गरज लागणार नाहीये. तर अशा प्रकारे प्राइस अलर्टचा वापर करून तुम्ही स्टॉक इन्व्हेस्टमेंट, स्टॉक ऑप्शन ट्रेडिंग ह्या सर्व गोष्टी तुम्ही ट्रॅक करू शकता. प्राइस अलर्ट तुमच्यासाठी सर्व कामं करेल. तुम्हाला काहीही करायची गरज लागणार नाही. पण त्यासाठी तुम्हाला तुमचं प्राइस ऍक्शन, तुमचं जे सपोर्ट लेवल्स आहेत, रेजिस्टन्स लेवल्स आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग जर करत असाल तर तुम्हाला पर्टिक्युलर तुमचे जे सपोर्ट लेवल्स आहेत, रेजिस्टन्स लेवल कोणते आहेत किंवा मार्केटमध्ये कशा प्रकारे प्राइस ऍक्शन बनतंय हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही डेफिनेटली परफेक्ट प्राइस अलर्ट लावू शकता. पण जर तुम्हाला या गोष्टीच माहिती नसेल तर तुम्ही प्राइस अलर्ट लावला तरी पण तिकडे तुम्हाला लॉस होऊ शकतो. तर अशा कंडिशनमध्ये प्राइस ऍक्शन पण तुम्हाला खूप मोठा रिस्क होऊ शकतो. त्याच्यामुळे प्राइस अलर्ट ह्या गोष्टीचा वापर करण्याआधी तुम्हाला मार्केटचं स्ट्रक्चर समजून घेणं, मार्केटमध्ये सपोर्ट रेजिस्टन्स कसे वर्क करतात हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला प्राइस अलर्टचा फायदा होऊ शकतो. ओके, तर ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत ह्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या किंवा तुमच्या काही जर डाऊट्स असतील ते देखील तुम्ही कमेंट करून सांगू शकता. नक्कीच मी त्याला रिप्लाय देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. तुम्हाला नवीन कोणता व्हिडिओ हवाय की कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ हवाय तो देखील तुम्ही कमेंट करून सांगू शकता. नक्कीच मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.